हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.1 स्लीप बेबी स्लीप ही पोएम बघूया. या पोएमच्या एक्सप्लेनेशनकडे वळण्याआधी आपण ही पोएम एकदा रीड करूया. स्लीप बेबी स्लीप, स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ट्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री, फ्रॉम विच फॉर प्रिटी ड्रीम्स ऑन thee. Sleep baby sleep, sleep baby sleep. Sleep baby sleep, the heavens are white with sheep, for they are lamp those stars so bright, and the moon shepherd of the night. Sleep baby sleep, sleep baby sleep. Sleep baby sleep, sleep baby sleep, and I shall give thee a sheep, with which its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep baby sleep, sleep baby sleep. Sleep baby sleep, sleep baby sleep, and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rug. Sleep baby sleep, sleep baby sleep. Now last stanza. Sleep baby sleep, go out and herd the sheep, go out you barking black dog go, and waken not my baby so. Sleep baby sleep, sleep baby sleep. आता ही पोएम अनॉनिमस म्हणजे अननोन रायटरने लिहिलेली आहे. आता या पोएमवरून आणि सोबत तुम्हाला एक पिक्चर दिसतं आहे, आई तिच्या बाळाला झोपवते आहे. तर आपल्याला माहिती आहे आपण मराठीमध्ये त्याला अंगाई गीत म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ललबाय असं म्हटलं जाते. LULLABY. LU आहे तरी त्याचा प्रोनाऊन्स ललबाय असा होतो. म्हणजेच आई आपल्या बाळाला झोपवते ते अंगाई गीत. या पोएममध्ये येणारे डिफिकल्ट वर्ड्स मी बाजूला साईडला दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता आपण पोएमच्या एक्सप्लेनेशनकडे वळूया स्टांजा वाईज स्टांजा. आपला पहिला स्टांजा आहे स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ट्स हिज शीप. आता हर्ट्स हिज शीप या लाईनवरूनच आपल्याला लक्षात येते हर्ट्स म्हणजे राखणे, शीप म्हणजे मेंढपाळ. तर मेंढपाळ जे असतात, मेंढ्या राखणारे जे असतात, तर हे गुराख्याचं एक घर आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येते त्यांचं हे कुटुंब आहे. तर ती त्यातली आई आपल्या बाळाला झोपवते आहे. ती आपल्या बाळाला अंगाई गीत सांगते आहे, अंगाई गीत म्हणते आहे ती आपल्या बाळाला झोपवण्यासाठी. आणि त्यामध्ये ती काय म्हणते आहे, बाळा तू झोप, खूप वेळ झालेला आहे आता, आणि तुझे बाबा बाहेर मेंढ्यांना शीपला त्यांची राखण करायला बाहेर गेलेले आहे. आणि तुझी आई काय करते आहे, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री. बाहेर एक जे आपलं छोटंसं ट्री आहे त्याला हलवत आहे. आता झाडाला हलवल्यानंतर काय होतं की झाडावर जी सुंदर सुंदर फुलं असतात ती खाली पडतात. पण इथे आईने वेगळी उपमा दिलेली आहे. तर आई काय म्हणते आहे, इथे फुलं पडत नाही, तर त्या झाडावर झाड हलवल्यानंतर त्यामध्ये जे सुंदर सुंदर असे स्वप्न आहेत ते तुला दिसायला लागतील, ते खाली पडतील आणि ते तुला तुझ्या स्वप्नात येतील. म्हणून स्लीप बेबी स्लीप. तर आता इथे तुम्हाला फ्रॉम विच फॉर प्रिटी ड्रीम्स ऑन दी हा ओल्ड लँग्वेज इंग्लिश लिटरेचरमध्ये वर्ड यूज केला जायचा आणि त्याचा मिनिंग होता यू. ओके. तर आता या फर्स्ट स्टांजामध्ये आईने सांगितलेलं आहे की आई जेव्हा झाड प्लांट हलवते तेव्हा सुंदर सुंदर तुला स्वप्न दिसतील, म्हणून आता तू झोप. सेकंड स्टांजा. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, for they are land those stars so bright. आता हेवन्स आर व्हाईट विथ शिप्स. आता हेवन्स म्हणजे स्वर्ग, परंतु इथे हेवनचा अर्थ आकाश किंवा स्काय असं घेतलेला गेला आहे. तर स्कायमध्ये व्हाईट विथ शिप्स म्हणजे जे क्लाउड्स आहेत त्यांना व्हाईट शिपची उपमा दिली गेलेली आहे. अँड फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट. आणि जे तिथे जे स्टार्स आहेत ते जे ब्राईट स्टार्स आहेत त्यांना लॅम्पची उपमा दिली गेलेली आहे. तर आकाशामध्ये हेवनमध्ये जे व्हाईट क्लाउड्स दिसत आहेत, व्हाईट विथ शिप्स, पूर्ण आकाश त्यांनी भरलं गेलेलं आहे. आणि ज्या छोट्या छोट्या चांदण्या ब्राईट आहेत त्याला लॅम्पची उपमा देऊन ते सांगितलं गेलेलं आहे, म्हणजे तिथे भरपूर चांदण्या आहेत. अँड द मून शेपर्ड ऑफ द नाईट स्लीप बेबी स्लीप. आणि त्या चांदण्यांची राखण कोण करतो आहे, शेफाड म्हणजे मेंढपाळ करतो आहे. आणि तो मेंढपाळ कोण आहे, तर मून आहे. म्हणून आता बेबी झोप, खूप वेळ झालेला आहे, तू झोप. थर्ड स्टांजा. स्लीप बेबी स्लीप, अँड आय शॅल गिव्ह दी अ शीप, विच विथ इट्स गोल्डन बेल शॅल बी अ लिटिल प्ले फेलो फॉर दी. म्हणजे आता थर्ड स्टांजामध्ये म्हणते आता बाळा तू झोप, मी तुला एक शीप
देणार आहे गिफ्ट म्हणून, एक तुला शीप देईल बरं खेळायला, विथ द गोल्डन बेल. म्हणजे तिच्या गळ्यामध्ये एक गोल्डन बेल असेल, घंटा असेल, आणि शाल अ लिटिल प्ले फेलो फॉर दी. आणि तुझ्यासोबत ते खेळायला एक तुझा मित्र असेल, एक तुझा फ्रेंड सुद्धा तुझ्यासोबत राहणार आहे. म्हणून मी गिफ्ट म्हणून काय देईल तुला, स्लीप बेबी स्लीप. म्हणजे आता या थर्ड स्टँजामध्ये बघा, पहिल्या स्टँजामध्ये आई त्याला म्हणते आहे, साधं म्हणते आहे. दुसऱ्या स्टँजामध्ये पण तो झोपला नाही. तिसऱ्या स्टँजामध्ये आई त्याला थोडंसं असं आमिष दाखवायचा प्रयत्न करते आहे की बाळा तू झोपला ना, तर मी तुला एक गिफ्ट देणार आहे, आणि ते गिफ्ट राहणार आहे शीपचं, जे ज्याच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल राहील, आणि ते तुझ्यासोबत खेळायला राहणार आहे. म्हणून आता झोपून जा, तुझी झोप झाली की ते तुला तुझ्यासोबत खेळेल. म्हणून प्ले फेलो म्हणजे सवंगडी मित्र. ओके. आणि चौथा स्टँजा, स्लीप बेबी स्लीप अँड लेट नॉट लाईक अ शीप. आता आई थोडीशी रागावलेली आहे चौथ्या स्टँजामध्ये, कारण की खूप वेळ झालेला आहे, आई बाळाला झोपवते आहे तरी बाळ झोपत नाही. म्हणून आई थोडीशी चिडलेली. ती काय म्हणते आहे, अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. आता जसं मेंढ्या आवाज करतात, ब्लीट म्हणजे मॅ मॅ असं जे आवाज काढतात, तसा तू मेंढ्यांसारखा शीपसारखा आवाज काढू नको, असं आई आपल्या बाळाला सांगते आहे. ऑर एल्स द शेफर्स अँग्री डॉग विल कम अँड बेट माय नॉटी रग. तू झोपला नाही ना. आता पहा, या स्टांजामध्ये आपल्याला आईच्या भावना कशा चेंज होतात ते लक्षात येते. पहिल्यांदा समजून सांगितलं, नाही हे लक्षात आलं. दुसऱ्यांदा समजून सांगितलं, नाही लक्षात आलं. तिसऱ्या स्टँजामध्ये गिफ्टचा आमिष दाखवलेला आहे, गिफ्ट दाखवलं आहे, तरी बाळ ऐकत नाही. तर आता आई थोडीशी चिडलेली आहे, त्याला बाळाला भीती दाखवते आहे. आणि आई काय म्हणते आता या स्टँजामध्ये, जर तू झोपला नाही तर आपल्या त्या बाहेर ज्या शेपर्ड्स अँग्री डॉग, आपल्या बाहेर जो रागीट कुत्रा आहे तो येईल आणि माझ्या बाळाला चावेल, तो त्रास देईल. माझा बाळ हा नटखट आहे, बंड बाळ आहे, खोळकर बाळाला आहे, तो येईल आणि चावेल. त्यासाठी तू आता झोप. म्हणजे या स्टांजामध्ये आई त्याला थोडीशी भीती दाखवत आहे बाळाला. आता लास्ट स्टांजामध्ये बाळ तरी झोपला नाहीये, तर तेव्हा ती आई काय म्हणते, गो आउट हर्ट द शीप, गो आउट द बार्किंग ब्लॅक डॉग गो अँड वेकन नॉट माय बेबी सो स्लीप बेबी स्लीप. आता थोडे या स्टँजामध्ये बाळाचे डोळे लागायला लागले आहेत. म्हणून ती आई आता त्या कुत्र्याला म्हणते, अरे गो आउट अँड हर्ट द शीप, गो आउट. आता जो कुत्रा, ती आधी भीती दाखवत होती की तो कुत्रा घरात येईल आणि तुला चावेल, आता ती काय म्हणते, अरे जा त्या काळा कुत्रा, ब्लॅक डॉग, तू इथून चालला जा. नाही, माझं बाळ झोपत आहे आणि तुझं काम काय आहे, बाहेर जाऊन त्या शीपची राखण करणं हे तुझं काम आहे. सो इथे भुंकत बसू नको, इथे आवाज करत बसू नको, तू इथून निघून जा आणि बाहेर तू तुझं काम कर, नाहीतर तुझ्या आवाजाने माझं छोटं बेबी उठून जाणार. आणि झोप बाळा झोप, असं म्हणून ती आता आई आपल्या बाळाला झोपवते आहे. अशी ही एक छोटीशी सुंदरशी कविता आहे. मला आशा आहे तुम्हाला समजली असेल. तरीही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू.